नमस्कार पालक हो आणि किशोर किशोरी. आज मी आपल्याला ॲप्टिट्यूड किंवा आपली नैसर्गिक क्षमता कशात असते त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. हा माइंड मॅटर्स मोस्टचा 6वा भाग. डॉक्टर संजीवनी केळकर बोलते आहे. मुलाची किंवा मुलीची ॲप्टिट्यूड म्हणजे त्याच्या आयुष्याचं फाउंडेशन किंवा पाया असतो. जर पाया मजबूत असेल आणि त्याच्या स्वभावानुसार असेल तर त्यावर यशाची उंच इमारत सहज उभी राहू शकते. पण जर पायाच कमकुवत किंवा चुकीचा असेल तर कितीही शिक्षण लिटरसी दिलं तरी यशाची इमारत डळमळीतच राहील. आपल्याला अनेक वेळा दिसतं की चुकीचा निर्णय घेतल्याने तुम्ही इमॅजिन करता की कुंडीमध्ये कमळ उगवेल का, किंवा पुढच्या चित्रामध्ये पाहाल गुलाब हा चिखलात उगवू शकतो का. नाही ना. मग अशी अनेक पाल्यांच्या आयुष्यात 2-2, 3-3 वर्ष पालकांच्या हट्टामुळे किंवा त्यांच्या आवडीमुळे त्यांनी आपल्या मुलांना जबरदस्तीने इंजिनिअरिंगला घातलं किंवा डॉक्टरकीला घातलं तर त्याच्यात यश मिळत नाही हे आपल्याला माहिती असेल अनेक उदाहरणांवरून. म्हणून हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे असं कधी होऊ शकतं का? नाही होऊ शकत, हे लक्षात ठेवा. किशोरवयीन मुलांशी करिअर निवडीबद्दल अतिपर्यायामुळे टू मेनी ऑप्शन्स आलेला ताण तुम्हाला निवड करताना, मग ती करिअरची असो, ॲप्टिट्यूड, स्वाभाविक कल किंवा उपजत क्षमता ओळखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याच्या चॉईसेसच्या गर्दीत स्वतःचा रस्ता शोधण्यासाठी ॲप्टिट्यूड हे एका होकायंत्रासारखे काम करते. या चित्रात तुम्ही मल्टिपल इंटेलिजन्सेस बद्दल थोडक्यात जाणा. लॉजिकल मॅथमॅटिकल इंटेलिजन्स असतो, इंट्रापर्सनल सेल्फ स्मार्ट, बॉडीली कायनेस्थेटिक बॉडी स्मार्ट, पीपल स्मार्ट इंटरपर्सनल, म्युझिकल, व्हर्बल लिंग्विस्टिक, व्हिज्युअल स्पेशियल आणि नॅचरलिस्टिक. यातल्यापैकी कोणाचा कल कुठे आहे हे शोधणं जरुरी असतं, नाहीतर पुढे जायला त्रास होतो. एखाद्या गोष्टीची आवड असणं आणि क्षमता असणं यात फरक आहे. क्रिकेट बघायला आवडणं आणि उत्तम बॅटिंग करणं किंवा बॉलिंग करणं याच्यात फरक आहे, ॲप्टिट्यूड आहे ती. निवड करताना केवळ आवड बघून चालत नाही, तर त्या कामासाठी लागणारं कौशल्य आपल्याकडे आहे का हे पाहावं लागतं. चुकीच्या निवडीचे परिणाम जेव्हा ॲप्टिट्यूड सोडून केवळ ट्रेंड किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून निवड करतो तेव्हा तणाव वाढतो. काम करताना खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि निकाल समाधानकारक मिळत नाही. बर्नआउट म्हणजे लवकर थकवा येतो आणि कामातला रस संपतो. अयशस्वी होण्याची भीती वाढते, कारण नैसर्गिक क्षमता नसल्यामुळे यशस्वी होणं कठीण जातं. तुमचा मेंदू कोणत्या कामासाठी बनलाय ते ओळखा. मला हे आवडतं पण मी हे उत्तम करू शकतो, त्यामुळे आवड आणि क्षमता यातला फरक लक्षात घ्या. ॲप्टिट्यूडनुसार निवड करण्याचे फायदे असतात. ईज ऑफ मास्टरी किंवा यश सहज मिळू शकतं इतरांपेक्षा लवकर आणि चांगल्या प्रकारे. दीर्घकालीन आनंद मिळतो. तुमचं काम तुमच्या स्वभावाशी जुळतं, तुमची पॅशन मॅच होते, तेव्हा ते काम नाही वाटत, तो आनंद वाटतो आणि आयुष्य आनंदी बनतं. आणि तुमचा आत्मविश्वास, स्वतःच्या बलस्थानाची किंवा स्ट्रेंथची जाणीव झाल्यामुळे निर्णय घेताना गोंधळ होत नाही. पालकांसाठी आणि मुलांसाठी ॲप्टिट्यूड मंत्र आहे. तुलना टाळा. मागच्या भागात ओबाइटोरी बद्दल सांगितलं होतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारची फळं एकाच मोसमात बहरत नाहीत, त्यांचे सीझन्स असतात. कमळाबद्दल आणि गुलाबाच्या फुलाबद्दल मी ऑलरेडी सांगून झालेलं आहे. गणितात कच्चं असलेलं मूल उत्तम कलाकार, क्रिएटिव्ह ॲप्टिट्यूड असू शकतं. त्याला विनाकारण इंजिनिअरिंगच्या स्पर्धेत ढकलणं
बरोबर नाही. निरीक्षण करा, मुलाला कोणत्या गोष्टी करताना वेळ समजून येत नाही, तो रमतो त्याच्यात किंवा ती रमते, त्याला तांत्रिक गोष्टी लवकर समजतात, मेकॅनिकल किंवा लोकांशी संवाद साधायला आवडतं का, सोशल आणि लिंग्विस्टिक आहे का, चाचणी आणि मार्गदर्शन केवळ अंदाजाने निर्णय न घेता ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा समुपदेशनाची मदत घेणं केव्हाही चांगलं. ही ॲप्टिट्यूडची चेकलिस्ट पुन्हा एकदा दाखवते, तुम्ही त्याची नोंद करून घ्या आणि शिकण्याचा वेग, समाधान, यश, स्पॉन्टॅनिटी, उत्स्फूर्तता आणि सेन्स किंवा तर्क हे लक्षात घेऊन पुढे जा. त्या चेकलिस्टचं पुन्हा एकदा लिहिलेलं आहे, ते वाचा. 5 प्रश्नांची उत्तरं शोधली तर मुलाचा कल कुठे आहे हे स्पष्ट व्हायला मदत होईल. स्पीड ऑफ लर्निंग किंवा शिकण्याचा वेग, इतरांपेक्षा लवकर काय शिकतो आपला मुलगा किंवा मुलगी. समाधान, कोणचं काम करताना त्याला थकवा जाणवत नाही किंवा ते तासनतास ती आनंदाने करू शकते. यश, विनासायास किंवा कमी मेहनतीत कोणत्या क्षेत्रात चांगले निकाल मिळतात. स्पॉन्टॅनिटी किंवा उत्स्फूर्तता, संकटाच्या वेळी मोकळ्या वेळेत नैसर्गिकरित्या कोणत्या गोष्टीकडे वळतो. काही मुलं आपोआप गोष्टी दुरुस्त करतात, काही चित्र काढतात तर काही गायला लागतात. सुरांची जाण आपोआप येते. सेन्स किंवा तर्क किंवा लॉजिक समजणं आणि भावना हे सगळं महत्वाचं असतं. इथे एक मॅजिक बॉक्स दाखवली आहे. अशा तऱ्हेने तुम्ही समजायला तुम्हाला यांनी मदत होऊ शकते. न्यूमरिकल, व्हर्बल, स्पेशियल, मेकॅनिकल आणि सोशल. या चार्टमध्ये कोणची ॲप्टिट्यूड आहे त्याप्रमाणे मूल आपलं काय करू शकतं याच्याबद्दल दिलेलं आहे. आकडेमोड, डेटा, गणिती तर्क, फायनान्स, इंजिनिअरिंग, सांख्यिकी, प्रभावी बोलणं, लिहिणं, भाषा शिकणं, पत्रकारिता, वकिली, शिक्षण, लेखन, नकाशे, डिझायनर, 3D विचार हे स्पेशियल, आर्किटेक्चर, ग्राफिक्स आणि फॅशन डिझाईन, मेकॅनिकल, वस्तूंची रचना, दुरुस्ती, यंत्र, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सोशल्स, लोकांशी संवाद, नेतृत्व, समुपदेशन, मॅनेजमेंट, सायकॉलॉजी आणि सोशल वर्क. तर हे सगळं समजून घ्या. पालक म्हणून आपलं काम मुलाला साच्यात किंवा मोल्डमध्ये बसवणं नाही, तर त्याच्यातली नैसर्गिक ठिणगी ओळखणं आणि तिला वाव देणं हे महत्त्वाचं. लेबल लावू नका, याला काहीच येत नाही किंवा हा फक्त खेळातच चांगला आहे असं म्हणण्याऐवजी याच्या खेळातला किंवा शारीरिक ॲप्टिट्यूड, कायनेस्थेटिक जास्त आहे असं सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह आउटलुक ठेवा. संधी द्या, मुलांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ द्या, एक्सपोजर द्या. जोपर्यंत ते विविध गोष्टी करून बघणार नाहीत तोपर्यंत त्यांना स्वतःचा कल कसा समजेल. प्रक्रियेवर लक्ष द्या, निकालावर नाही. मुलाने एखादं चित्र खराब काढलं तरी काढताना लावलेलं लॉजिक आणि त्याची एकाग्रता याच्याकडे लक्ष द्या. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा कायम. मेडिसिनसाठी ॲप्टिट्यूड, डॉक्टर होण्यासाठी काय लागतं? तार्किक आणि शोधक बुद्धी, सहानुभूती आणि सामाजिक बुद्धी, शारीरिक अचूकता आणि संयम. केवळ बायोलॉजी आवडणं पुरेसं नाही, क्षमताही महत्त्वाची. अति ऑप्शन असलं की निवडीचा थकवा, डिसिजन फटीग, फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट, पश्चातापाची भीती, अधूनमधून विरुद्ध सर्फिंग, मॅक्सिमायझर्स व्हर्सेस सॅटिस्फायसर्स आणि अपेक्षांचं ओझं या गोष्टी होऊ शकतात. म्हणून डिसिजन मेकिंग इन द डिजिटल एज इज डिफिकल्ट. त्यासाठी काय करायचं? गुड इनफ बनायला शिका. म्हणजे तुम्हाला काय हवंय ते ओळखा आणि खूप जास्त त्याच्यात बुडून राहू नका. हेही आहे, तेही आहे, तेही आहे, मग मी काय करू असं कन्फ्युजन नका करू देऊ. तुमच्या पर्यायांवर मर्यादा घाला. लिमिट युअर ऑप्शन्स. 2 मिनिट नियम वापरा. विचार करा, डेफिनेट व्हा, आपल्याला काय हवंय ते ओळखा आणि त्याप्रमाणे पुढे जा. आणि एकदा निवड केली, सगळे सारासार विचार करून की मागे वळून पाहू नका. नो पोस्ट परचेस ब्राउझिंग, नाहीतर सतत पश्चातापच होत राहील, वेळ वाया जात राहील आणि पुढे जाता येणार नाही. आणि मग चुकीने गुलाब चिखलात उगवायचा प्रयत्न करणं किंवा कमळ कुंडीत लावण्याचा प्रयत्न करण्यासारखं
आयुष्यात व्हायला नको हे लक्षात ठेवा. आता मी थांबते. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.